दीपावलीनिमित्त माझ्या जीवनामध्ये हे विशेष चिंतन मांडणार आहे. आणि मी ऑडिओ करण्याऐवजी व्हिडिओ का करतो? कारण माझं हे चॅनल चालू आहे 5-7 वर्ष झालं आणि माझे जे लोक व्हिडिओ ऐकतात, जे कमेंट करतात, त्यांचेही माझ्या जीवनामध्ये ऋण आहेत. म्हणून त्यांचं ऋण व्यक्त करावं. जे लोक ऐकत नाहीत त्यांचंही ऋण व्यक्त करावं. कारण प्रत्येकाची इच्छा आहे, ज्याला जसं आवडतं तसं तो ऐकतो. म्हणून इथून पुढेही माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला एखाद्या अभंगावर चिंतन ऐकायचं असेल तर तुम्ही जरूर मला कळवावं. माझा व्हॉट्सअप नंबर आहे किंवा माझं जो चॅनल असतं त्याच्यामध्ये कमेंटमध्ये जरी तुम्ही टाकलं कोणत्या अभंगावर तुम्हाला चिंतन ऐकायचं आहे, कसं चिंतन ऐकायचं आहे, आध्यात्मिक ऐकायचं आहे का शाब्दिक अर्थानं ऐकायचं, हे जर टाकलं तर तुम्हाला मी तुमच्या जीवनामध्ये घरपोच ते कीर्तन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कीर्तन प्रवचन तुम्ही ऐकू शकता. दुसरी गोष्ट, आता मी निरपेक्ष कीर्तन सेवा जे कारण कापडणीस महाराज जे आहेत, महाराष्ट्राचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये मी ॲड आहे. म्हणून निरपेक्ष कीर्तनही माझ्या जीवनामध्ये सुरू केलेलं आहे. पण माझी एवढीच अट आहे, मी जिल्ह्यापुरतं काम करावं. जिल्ह्याच्या बाहेर जर कीर्तन करायचं म्हणलं तर मग ते येण्या जाण्याचा जो खर्च आहे ते तुम्हालाही भुर्दंड होतो किंवा मलाही माझ्या जीवनामध्ये तो नकोसा वाटतं. पण तुमची जर इच्छा असेल येण्या जाण्याचं भाडं द्यायचं तर तीही सेवा मी माझ्या जीवनामध्ये करायला तयार आहे. आणि दुसरी गोष्ट, म्हणून मी आज हे प्रत्यक्ष जे तुमच्यासमोर बोलत आहे म्हणून तुमचे आभार मानतो. तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. काल आपण पाडवा त्याला प्रतिपदा असं म्हणतो. खरं तर ते प्रतिपदाच आहे. कारण जो बळीराजा होता त्या बळीराजाचा भगवान वामन अवतार घेऊन भगवान विष्णूने कारण त्याचा वध केला. कधी केला? दसऱ्या दिवशी त्याचा वध केलेला आहे. आणि दसऱ्यापासून 21 दिवसाला तो बळीराजा त्याच्या जीवनामध्ये 3 दिवस, कारण तो आजही येतो. बळीचं 3 दिवस राज्य आहे. कारण का 3 दिवस राज्य आहे ते मी पुढे सांगणारच आहे. कारण बळीराजा त्याच्या जीवनामध्ये कुणाचा पुत्र होता? तो विरोचन राजाचा पुत्र होता. म्हणजे भक्त प्रल्हाद यांचा नातू होता. तो राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला होता. पण त्याच्यासारखा दानशूर या जगामध्ये अजून कुणी राजा होणार नाही. त्याच्याकडं जो मागायला आलेला याचक आहे त्याला त्यानं कधीच खाली हातानं पाठविलेलं नाही. तो मग कसा बी असो, तो चांगला असो वाईट असो कोणताही असो, त्याला तो त्याच्या जीवनामध्ये दान देत होता. मग तो दान एखादा अयोग्य माणूस बी त्याच्या जीवनामध्ये जर त्याला दान मागितला तर तो देत होता. अशी त्याची कीर्ती या 3 लोकांमध्ये पसरलेली होती. आणि तो शूर एवढा होता की त्याला देव लोकसुद्धा त्याला भेट होते. म्हणून ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस देव लोकांनी त्याला समुद्र मंथनाच्या वेळी कारण बळीराजाला सोबत घेतलं. समुद्र मंथन झालं, त्यामधून 14 रत्न मिळाले. त्यावेळेस बळीराजाचं एवढंच म्हणणं होतं, आम्हाला अमृत द्या. आणि खरंच आहे, कारण राक्षसालाही अमृत द्यायला पाहिजे होतं. पण देवाने लबाडी केली आणि लबाडी केली, राक्षसाला अमृत दिलं नाही. मग यांच्यामध्ये घनघोर असं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये बळीराजाचा मरण पावला. बळीराजा देवलोकांनी त्या बळीराजाला मारलं. आता मग त्यांचे गुरु शुक्राचार्य होते, महान तपस्वी, महान, कारण त्यांच्या जीवनामध्ये सर्व सिद्धी प्राप्त असणारे शुक्राचार्य. त्यांनी तपाच्या बलावर बळीराजाला जिवंत केलं आणि त्याला अशा एवढ्या योग सिद्ध्या दिल्या, या जगामध्ये तुला कुणीच हारू शकणार नाही असे वरदान दिले. मग त्या बळीराजानं कारण इंद्रलोकावर स्वारी केली. इंद्रलोकाचं पद त्याच्या जीवनामध्ये घेतलं. सर्व देव त्याच्या जीवनामध्ये ताब्यामध्ये घेतलं. मग सर्व जगावर सर्व देवलोकावर त्या बळीराजाचं राज्य चालू झालं. मात्र तो बळीराजा एवढा उदार होता, एवढा दानशूर होता की कितीतरी दान त्याच्या जीवनामध्ये द्यायचा. याचं कार्याला
तो त्याच्या दारामधून परत जायचाच नाही. मग तो धर्मानं मागत असेल, अधर्मानं मागत असेल, याचं त्याच्या जीवनामध्ये घेणं देणं नव्हतं. पण तो दान देत होता. आणि बळीराजा म्हणजे तो शेतकऱ्याचा, गरिबाचा, तो न्यायप्रिय असा राजा तो बळीराजा होता. मात्र मग काय झालं, आता हे देवलोकाला त्यांच्या जीवनामध्ये खपणार आहे का? देवलोकाला खपलेलं नाही. सर्व देवलोकांनी विष्णूकडं तक्रार केली. विष्णूकडं तक्रार केल्यानंतर विष्णूने ठरविलं, वामन रूप घेतलं, म्हणजे वामन अवतार घेतला, बटुकडचं म्हणजे ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि गेले आणि 3 पावलं जमीन मागितली. मग त्यांचे गुरु शुक्राचार्यांनी सांगितलं की ही 3 पावलं जमीन देऊ नको, कारण तो जो मागणार आहे तो कोण आहे? विष्णू आहे म्हणले, आणि तो तुझा घात करणार आहे. पण तो बळीराजा म्हणला, माझा, कारण मी वचन दिलेलं आहे आणि मी आजपर्यंत माझ्या दारामध्ये अतिथी आला, मग देव येऊ कुणी येऊ, त्याला मी परत हातानं माझ्या जीवनामध्ये पाठवू देत नाही. मग आता भगवान, कारण विष्णूला हे गोष्ट कळाली, त्यांनी म्हणले तू वचन दिलास, पाणी सोड, संकल्प सोड म्हटले. मग त्यावेळेस संकल्प सोडायला तो जारा आणलं. पाणी म्हणजे संकल्प सोडण्याची जारी आणली आणि त्या जारी वाटे मग ते शुक्राचार्याला वाटलं की हा संकल्प सुटू देऊ नये. त्या जारीमध्ये जाऊन बसले. मग भगवानाला माहीत होतं कोण बसले, शुक्राचार्यामध्ये बसलेले आहेत. भगवंतांना सांगलं ह्याच्यामध्ये काहीतरी आडफाटा आहे, काडी घालून ते तुम्ही ही करा. मग ते बळीराजानं त्याच्यामध्ये काडी घातली. शुक्राचार्याचा डोळा फुटला. गुरु त्यांच्या जीवनामध्ये बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं, अरे मी तुझं हित जाणतो आणि तू त्यालाच तुझ्या जीवनामध्ये ही करतोस, तू हा संकल्प सोडू नको. पण त्यांनी म्हणले, मी मेलो तरी बेहत्तर, पण मी दिलेली जवान माझ्या जीवनामध्ये मी पूर्ण करणार आहे. आणि संकल्प सोडला. मग 3 पावलं ह्या वामन, कारण जे देव होते त्यांनी 3 पावलं जमीन मागितल्यानंतर त्यांनी म्हणले, पहिलं पाऊल पृथ्वी व्यापून टाकली, दुसरं पाऊलामध्ये स्वर्ग व्यापून टाकलं, तिसरं पावलामध्ये म्हणले आता कुठं ठेवू. मग त्यावेळेस बळीराजानं सांगितलं, माझ्या मस्तकावर ठेवा. मग त्यावेळेस मस्तकावर तिसरं पाऊल ठेवलं आणि त्या बळीराजाला पाताळामध्ये भगवंतानं घातलं. मग आता पाताळामध्ये घातल्यानंतर, कारण त्याच्या जीवनामध्ये तो दानशूर होता, भगवंताचा भक्त होता, भगवान विष्णूचा तो भक्त होता बळीराजा. मग गेल्यानंतर भगवंतानं सांगितलं की काहीतरी मागा आता, कारण माझी चूक झालेली आहे, कारण मी दान मागायला तुमच्याकडे येऊन तुम्हाला पाताळामध्ये घातलं. मग बळीराजानं सांगितलं की मग आता काय, 3 पावलानं तुम्ही मला हे पाताळामध्ये घातलात, मला 3 पावलानं जे पाताळामध्ये घातलात, मला 3 दिवस मृत्यू लोकामध्ये, कारण या लोकाची सेवा करण्यासाठी मला अजून द्या माझ्या जीवनामध्ये. म्हणून जे, कारण दसऱ्यापासून 21 दिवसाला म्हणजे बलिप्रतेपदीपासून 3 दिवस हे बळीराजाचं राज्य आजही आहे. मग तो बळीराजा त्याच्या जीवनामध्ये इथं या जगामध्ये आल्यानंतर काय करतो, तो जे दुःखी लोक आहेत, जे गरीब आहेत, जे किसान आहेत, म्हणून आजही म्हणणं आहे, कारण इडा पिळा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, आणि त्याला सुखी करण्याचं तो बळीराजा 3 दिवस त्याच्या जीवनामध्ये तो कार्य करीत असतो. म्हणून हा बळीराजा दैत्य कुळामध्ये जरी जन्माला आला असला तरी त्याला, कारण लोकाचं किती प्रेम आहे आणि लोकाच्या प्रेमामुळं त्याच्या जीवनामध्ये त्याला भगवंत त्याच्या जीवनामध्ये ऋणी राहिला. भगवंताला बळीराजाच्या, कारण पुन्हा दारामध्ये, कारण राखण करीत बसावं लागलं. ही भक्ताची ताकद आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये, कारण आपण त्या भगवंताची भक्ती करावी आणि शुद्ध कर्म करावं, म्हणजे धर्मशास्त्राप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जीवन जगावं. एक दिवस जायचं आहे, हा दररोज प्रश्न प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये त्याला पडलेला पाहिजे. आणि त्याचा जर असा प्रश्न, मला जायचं आहे, हा प्रश्न पडल्या तुमच्या जीवनामध्ये जगण्याचा सुद्धा मग हा प्रश्न पडतो की कसं जगतो. त्याच्या जीवनामध्ये अधर्मानं वागायचं, अधर्म कर्म करायचं, किंवा कोणाचं धन लुबाडायचं, कुणाला लबाड बोलायचं, हे त्याच्या मनामध्ये येतच नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये सदैव सुख शांती हे
तुम्हाला व तुमच्या परिवाराला लाभो, हीच मी माझ्या जीवनामध्ये ईश्वर चरणी प्रार्थना करून माझ्या या निरूपणाला पूर्णविराम देतो. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.